नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे इयत्ता 12वी 2025-26च्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ 20 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी, अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री महेंद्र शेठ कसबचे, कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. सतीश वडके, श्री महादेव बैकर, श्री बी.के. पटेल, प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, डॉ. दत्ता कुंटेवाड तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. दरम्यान तळाचे वाहतूक नियंत्रक श्री प्रशांत मांदुसकर यांनी विद्यार्थ्यांना बसची उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल संस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनुप साळुंखे, ईशा पांचाळ, वैष्णवी खुटीकर, अरिफा गोठेकर, रोशनी अंबारले, सानिया दुरे आणि अमृता दौडमनी या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला. शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक पाटील एन.सी., प्राध्यापक वाडीकर के.जे. आणि प्राध्यापक गायकवाड पी.एम. यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. दत्ता कुंटेवाड यांनी 12वी नंतर आपल्या संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन केलं. संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख यांनी संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करून यश संपादन करावे असं आवाहन केलं. उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे यांनी 12वी नंतर विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीची माहिती दिली. सचिव श्री महेंद्र शेठ कसबचे यांनी शिस्त, कष्ट आणि मूल्याधारित शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. शिर्के गुरुजी यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचा सलग 5 वेळा बोर्ड परीक्षेचा निकाल प्रथम क्रमांकाने लागल्याचा अभिमान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. महादेव बैकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठा बोर्ड परीक्षेला न घाबरता सामोरं जावं असं प्रतिपादन केलं. प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी या संस्थेत शिक्षण घेऊन एक आदर्श नागरिक म्हणून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं. कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापक सरजे व्ही.बी. तर आभार प्राध्यापक जमादार एस.टी. यांनी केले. संपूर्ण समारंभ प्रेरणादायी वातावरणात आणि भावनिक क्षणांनी भरलेला ठरला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आदरणीय प्राचार्य, आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानू इच्छिते. माझं नाव रोशनी सचिन अंबारले. आज आपण येथे आपल्या 12वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. निरोप म्हणजे नेमकं काय? आज आपला महाविद्यालयातला शेवटचा दिवस. या महाविद्यालयाने खूप काही दिले आहे. नुसते पुस्तकी ज्ञान नव्हे तर आत्मविश्वास, शिस्तबद्ध, प्रामाणिकपणा आणि या जगात कसे वावरावे याचे देखील धडे दिले आहेत. हे महाविद्यालय सोडून जातोय, आपण सर्व सोडून जातोय असं नाही. खूप आठवणी आहेत आपल्यासोबत, आपल्या मित्रमैत्रिणींच्या, शिक्षकांच्या. पहिल्यांदा महाविद्यालयात आले तेव्हा कोणी ओळखीचं नव्हतं, पण आज मित्रमैत्रिणी सगळे ओळखीचे आहेत. पहिल्या दिवशी खूप भीती वाटत होती, कारण कोणी ओळखीचं नाही, कसं बोलू, काय बोलू याची भीती वाटली. पण नंतर भीती निघून गेली. सगळे ओळखीचे झाले, आत्मविश्वास निर्माण झाला. आज मला 12वी झाल्याचा फार आनंद होतोय, परंतु वाईटही तितकेच वाटते. आम्हाला भेटलेले शिक्षक खूप दयाळू आणि आमच्या शिक्षणाच्या टप्प्यात आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. सगळेच शिक्षक खूप चांगले आणि आम्हाला नेहमीच अत्यंत शिस्तबद्ध व्यक्तिमत्वाची प्रतिमा, इतकी दयाळू आणि नम्र केली. अशक्य प्रतीसाठी प्रेरणा दिली. आम्ही तुमच्याकडून जीवनातील सर्वात महत्त्वाचा धडा घेतला आहे. नको असलेला तो दिवस आज आला. यानंतर कधी भेट होईल ते माहीत नाही. पुढील शिक्षणासाठी सर्वांचे मार्ग वेगळे असतील, पण सोबत आपल्या आठवणी नक्कीच असतील. जाता जाता एकच सांगते, सहवास तुटला म्हणून सोबत तुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. काही चुकले असेल तर माफ करा आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मी माझे करिअर पोलीसच्या क्षेत्रात घडवणार आहे आणि मी शब्द देते की या महाविद्यालयाचे आणि संस्थेचे नाव मोठं करेन. नमस्कार, माझे नाव ईशा जितेंद्र पांचाळ, 12वी सायन्स. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत. मी आज या कॉलेजला व सर्व शिक्षकांना निरोप देण्यासाठी आहे. इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था ही मी समजू शकते. प्रत्येकाची शैली जर इथे असली तरी मन मात्र जुन्या आठवणींना जागे करण्यात मुलगा झालेली आहे. खरंच किती अविस्मरणीय प्रवास होता हा. माझ्याकडून व आमच्या गावातून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकडून संस्थेचे व सर्व शिक्षकांचे आभार. कॉलेजचे चेअरमन कसबचे सर हे आमच्या गावात येऊन त्यांनी मीटिंग घेतली आणि त्यांनी आमच्यासाठी बस चालू केली. आमच्या गावातील सर्व विद्यार्थी
10वी झाली की माणगावला जायची. पण सर आले आणि त्यांनी आमच्यासाठी बस चालू केली, म्हणून आज आम्ही इथे आहोत. म्हणून त्यांनी बसच नाही तर आमच्यासाठी युनिफॉर्म, मोफत युनिफॉर्म व सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांचे व सर्व पदाधिकारी सरांचे खूप खूप आभार. पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा खूप मनात भीती होती, पण हळूहळू मनाची भीती कमी झाली. शिक्षकांनी आम्हाला खूप समजून घेतले. कधी जर बस आली नाही तर कधी आम्हाला ओरडले नाही, तर कधी शिक्षाही नाही केली. जसा जसा हा दिवस जवळ येत होता तशा सर्व पहिल्या आठवणी, मैत्रिणींबरोबर केलेली मस्ती, गप्पा हे सगळं आठवत होतं. बोलण्यासाठी तर भरपूर आहे, पण समोर येऊन काय बोलायचे हे समजत नाही. आम्ही इथून गेल्यावर सरांनी केलेले मार्गदर्शन, भविष्यातील करिअरविषयी स्वप्न, हे कॉलेज आणि मैत्रिणी खूप मिस करू. आणि मी शब्द देते की माझे मी करिअर घडवेन आणि या संस्थेचे व कॉलेजचे नाव मोठे करेन. धन्यवाद. Good morning, everyone. Respected principals, teachers, honorable chief guest, and my dear friends. नमस्कार. आज आपला म्हणजे इयत्ता 12वीचा निरोप समारंभ. 2 वर्षांचा प्रवास 2 मिनिटात सांगणं शक्य नाही. आज आपण सुखदुःखाच्या टप्प्यावर उभे आहोत. मी ज्या विज्ञान शाखेत शिकते त्या शाखेबद्दल 2 शब्द सांगताना मी एवढंच म्हणेन. केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स, फिजिक्सचे न्यूमरिकल्स, बायोच्या डायग्राम, मॅथचे इंटिग्रेशन आणि हो, मराठीच्या कविता तर इंग्रजीच्या पोयम हे सर्व शिकता शिकता मैत्रीचे धागे कधी घट्ट झाले आणि तेच आपल्या यशाचे खरे फॉर्म्युले ठरले. खरंच आपली मैत्री कोव्हॅलेंट बॉन्ड सारखी आहे, जी सहज तुटू शकत नाही. आज आपण येथे फक्त निरोप घ्यायला आलो नाही, तर 2 वर्षातील आठवणींना उजाळा देण्यासाठी आलो आहोत. परीक्षेचा अभ्यास परीक्षेच्या आदल्या दिवशी करू, पण फेअरवेलसाठी साडी मात्र 1 महिना आधी सिलेक्ट करणारे आपण. आजवरच्या आपल्या जडणघडणी ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे ते आपले शिक्षक. सर, तुम्हा सर्वांना मी एवढंच म्हणू इच्छिते की तुम्ही आमच्या जीवनातील कॅटलिस्ट आहात. कॅटलिस्ट म्हणजे काय, तर तुम्ही आमच्यातील ऊर्जा वाढवली, आम्हाला नवीन काहीतरी करण्यासाठी प्रेरणा दिली. आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आणि तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळेच. आणि आम्ही सर्व विद्यार्थी तुम्हाला शब्द देतो की या संस्थेचं नाव आम्ही जिथे जाऊ तिथे उज्ज्वल करण्यासाठी कायम प्रयत्न करत राहू. शेवटी एवढंच म्हणेन, नकोशी तरी जिव्हाळी तळमळ लागली आहे, नकोशी तरी जिव्हाळी तळमळ लागली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानू इच्छितो. माझे नाव अनुप मंगेश साळुंके. आज आपण 12वी निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. निरोप म्हणजे नेमकं काय? आज आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस. या कॉलेजने आपल्याला खूप काही दिले. नुसते पुस्तकी ज्ञान नव्हे तर आत्मविश्वास, शिस्तबद्ध, प्रामाणिकपणा आणि जगायचे कसे यासाठी धडे दिले. हे विद्यालय सोडून जाते म्हणजे आपण सर्व सोडून जाते असे नाही. खूप आठवणी माझ्यासोबत मित्रमैत्रिणींच्या, शिक्षकांच्या. आज मला 12वी झाल्याचा फार आनंद होतोय, परंतु वाईट तितकेच वाटते. आम्हाला भेटलेले शिक्षक खूप दयाळू आहेत आणि आमच्या शिक्षकांच्या संपूर्ण टप्प्यात आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. प्राप्तीसाठी प्रयत्न केला. जाता जाता होते एवढेच म्हणतो, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने नाते. Honorable Principal, respected teachers, my dear friends, and distinguished guests, a very good morning to all of you. Today, as I stand here, I am struck by a powerful sense of deja vu. On July 4, 2024, I was standing here at the very same spot, but the occasion was different. I was here to congratulate you all for joining this college as new students. And today, I am here back again, but this time, I am here to bid goodbye to a chapter that has changed us forever. That initial fear I felt on July 4 has now slowly turned into confidence, thanks to our teachers. I won't just name one,
because every single one of you has been a pillar of support for us. I also want to thank our institution for providing us with good environment. Even if it's our smart boards, digital lab, the library, we had everything we needed to succeed. I am especially proud of how our college supports students in need and truly listens to our problems. And to my friends, you are the ones who made these 2 years feel like 2 minutes. We did not just share our classrooms, we shared our lives. From the stress of essay and election competition to pure joy of cultural events, we did it all together. In the last, I want to thank our college and every teacher, everyone, for always being with us. Thank you. Good morning to respectful teachers and honorable chief guests. Today, as we stand for this path of new chapter, our hearts are full with mixed emotions. Joy for a future and touch for sadness for a farewell. Cheer up place, our home for the last 2 years is our college. This isn't just a goodbye to the classrooms or a corridor. It's a farewell and memory of friends and friends. To the respected teachers, thank you for being our guidance, mentors and support systems. You were just educate us not. You give us disciplines and the hard work of the truth hard work, knowledge and the what's a journey, it's a first day and last night of the study. Thank you for all the being a part of this journey. As we walk for the door, let's carry the spiritual of our college with us, wishing you everyone to be a successful life. Thank you. नमस्कार, माझे नाव सानिया चंद्रकांत गुरे. मी आज तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आमच्या गावात सगळे सर आलेले, चेअरमॅन साहेबांनी आमच्या ग्रामस्थांजवळ मीटिंग घेतली की तुमची मुलं आमच्या कॉलेजला पाठवा. तर त्यांच्या हे सर याच्या पुढे मसल्याच्या कॉलेजचे सुद्धा सर आलेले, परंतु आमचे पप्पा हायस्कूलचे अध्यक्ष होते तेव्हा ते आमचं ब्लड चेक करायला गेले, त्यांचं झालेलं जेवायची वेळ. पण ते काय बोलले, तुमचा तालुका हे आहे ना, इथे तुमचं काय चालणार नाही, तुमचा तालुका त्याला आमची जेवायची वेळ झालेली आहे. परंतु आम्ही बोलले आता आम्ही आलो, आम्हाला बोर्डाच्या फॉर्मला भरायचं आहे ते. पण त्यांनी आमचं काही ब्लड चेक केलं नाही. तेव्हापासून मी ठरवलेलं कॉलेज केलं तर तल्यालाच करेल, नाही तर मुंबईला करेल. तर त्या सरांना सांगितलं, सर ते बोलले काय तुम्हाला तिथं काय सोय आहे का, आम्ही पण करू, आम्ही पण तुम्हाला कपडे वगैरे देऊ. पण नाही, आमच्या पप्पांनी ठरवलेलं तू घेतलंस तर तल्यालाच घे कॉलेजला ॲडमिशन, नाही तर घेऊ नको, नाहीतर मुंबईलाच घे. मग सर आले, आम्ही सरपंचांना भेटलो, सरांना फोन करायला सांगितला. नंतर सरपंचांनी सरांना फोन केला. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळे चेअरमॅन साहेब वगैरे आमच्या गावात आले. त्यांनी आमच्या ग्रामस्थांजवळ मीटिंग घेतली. मग आमचे फॉर्म वगैरे भरले आणि तेव्हापासून आम्ही ते कॉलेजला आले. तेव्हा थोडीशी मनामध्ये भीती होती, परंतु सगळ्या सरांनी समजून घेतलं. सगळे सर एकदम प्रेमाने बोलायचे, कुठलं कार्यक्रम असलं की सगळे सर, परंतु भीती होती म्हणून आम्ही काय बोलायचो नाही पुढे येऊन, एवढेच बोलून. तर सांगायचं म्हणजे आशीर्वाद देताना आशीर्वाद तुमचा आहे. आणि त्याचबरोबर आज आणखीन एक गोष्ट आहे, मला माहिती आहे आज तुमची ही या ज्युनियर कॉलेजची 25वी बॅच आहे. तुमच्या ज्युनियर बॅचचे म्हणजे आज 25 वर्ष झाली की तुमचं स्थापन होऊन 25वी बॅच आहे तुमची. ही 25वी बॅच तुमची ह्या संस्थेतनं बाहेर पडणारी 25 वर्ष झाली की 25वी बॅच. आज दरवर्षी पहिल्या सुरुवातीपासून आज दरवर्षी ही जवळजवळ 250 मुलं ही 12वी पास झालेले आहेत. 250 250 पहिल्या सुरुवातीला तर 300 350 होते. पहिल्या बॅचला मला ते 200 असतील विद्यार्थी. त्याच्यानंतरच्या ह्याच्या 300 350 400 पर्यंत तुमची बॅच बाहेर पडत होती. ह्या पद्धतीत तुम्ही सगळे माजी विद्यार्थी झालेले आहेत. असे 25 वर्षाची ही बॅच आहे तुमची. आज 25 म्हणजे तुमच्या बॅचला महत्त्व आहे.
रौप्य महोत्सवी तुमची बॅच आहे, तुमच्या बॅच. आणि ह्या संस्थेला 75 वर्ष होत. ही संस्था स्थापन झालेली 75 वर्ष होत आहे. आम्ही जे आहोत ह्या संस्थेतले माजी विद्यार्थी म्हणूनच आहोत. माजी विद्यार्थी या संस्थेचे संस्थापक जे आहेत आणि त्यांनी स्थापन केले ते प्रभाकर रामकृष्ण देशमुख हे माझे वडील, त्याच्यानंतर बाळशेठ देशमुख हे या संस्थेचे डॉक्टर जोशी, हे सगळे पडलं. त्यांच्या नंतरची बॅच आमची की जे आज मुळे आहेत किंवा बेकर आहेत, ही आमची बॅच तुम्हाला तुमचं शैक्षणिक आयुष्य सुखकर व्हावं याच्या दृष्टीने होतं. आज आता त्या दृष्टीने या संस्थेने तुम्हाला सगळ्यांना सुशिक्षित करण्याच्या दृष्टीने, मान्यवर करण्याच्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण दिलंय. हे आज आपल्या इथं मान्यवर बरेचसे झालेले आहेत. या संस्थेतनं तुम्ही सुद्धा मान्यवर व्हाल अशी अपेक्षा आहे. आणि यामध्ये सांगायची गोष्ट अशी आहे की या संस्थेने तुम्हाला भरभरून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पण या संस्थेला भरभरून देणार आहात. काय यश आज गेली 10 वर्ष हे 12वीचं 100% रिझल्टचं आहे, ते पण तुम्ही यावर्षी पूर्ण करा याबद्दल खात्री आहे. कारण तुमच्याकडनं अपेक्षा आहे, त्याप्रमाणे अपेक्षा तुम्ही सर्व सरांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध संस्थेने जे सांगितलं, आपले चेअरमन तुमच्या परिचय चेअरमन महेंद्र करपजे यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या सूचनेनुसार वागून शिस्तबद्ध आज आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आज तुम्ही एक आयुष्यातील महत्वाचा टप्पा जो वय वर्ष 18 हे आहे. आता तुम्हाला मतदानाचा हक्क येणार. पुढच्या वर्षी तुम्ही मतदान करायला लागणार, म्हणजे तुम्हाला एक हक्क येईल. त्याप्रमाणे तुम्ही आज भारताचे अतिशय या उन्नत भारताचे तुम्ही एक सुंदर नागरिक असाल, मतदार असाल. आणि त्या ह्याच्याप्रमाणे आज आता ह्या स्पर्धा युगामध्ये जाताना तुम्हाला एक काय ठेवायला पाहिजे ध्येय. मगाशी मळे सरांनी सांगितलं की परीक्षेचा असा हा 1 महिन्याचा अभ्यास आहे. तो 1 महिनाभर तुम्ही अभ्यास तुमच्या टाइम टेबलमध्ये ठेवा. परंतु तो महिनाभर झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही एक माझं सांगणं असं आहे की त्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट आहे की मला पण आयुष्यात एका व्यक्तीने सांगितलं, त्याप्रमाणे मी रोज करतो. ते एक डोळ्यासमोर आपले ध्येय असावं लागतं, जिद्द असावी लागते, कष्ट करण्याची आपल्याला सवय असावी लागते. तरच आपला जो संकल्प आहे तो संकल्प निश्चितपणे यशस्वीपणे पार करू शकतो. तुम्ही ज्यावेळेस 10वीतून 11वीमध्ये आलात त्यावेळेस मला माहिती नाही तुमच्या डोळ्यासमोर कुठचं तुम्ही ध्येय ठरवलं, पण मला असं वाटतं की 10वीमध्ये मिळालेल्या मार्क्सवरती आपण आपला 11वीतला प्रवेश निश्चित करतो. 10वीमध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळाले तर आपण सायन्स विभाग घेतो. जर त्याच्यापेक्षा कमी मिळाले तर आपण कॉमर्सकडे जातो. आणि त्याच्यापेक्षा कमी मिळाले तर आर्ट्स विभाग निवडतो. परंतु हे तिन्ही विभाग अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणत्याही विभागात तुम्ही काम करता, कोणत्या विभागामध्ये प्रवेश घेतला, त्याच्यापेक्षा आपण घेतलेला ज्या विभागाचा प्रवेश आहे तो प्रवेश आपल्याला किती साध्य करता येईल, तो किती सिद्ध करता येईल हे आपल्यावरती अवलंबून आहे. अनेक विद्यार्थी कला विभाग घेतलेले मोठमोठ्या पदावरती आज जाऊन बसलेले आहेत. कला विभाग जर तुम्ही निवडलात तर मला असं वाटतं ते कला विभागातून तुम्ही BAची परीक्षा देऊ शकता, MA करू शकता, BA B.Ed करू शकता, MA M.Ed करू शकता, जर्नलिझमचा कोर्स करू शकता, BA LLB करू शकता, LLM करू शकता.
MPSC UPSCच्या परीक्षा करू शकता. अशा अनेक वाटा तुम्हाला कला विभागामधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर कॉमर्सला तुम्हाला जाता येईल, MCOM होईल, BCOM करता येईल. त्या विभागातून सुद्धा तुम्हाला लॉची परीक्षा देता येईल. BCOM LLB होतो, MCOM LLB होतो. तुम्ही CA होऊ शकता, बँकिंगच्या परीक्षा देऊ शकता, कंपनी मॅनेजमेंटचे कोर्स करू शकता. अशा अनेक वाटा कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी केले. सायन्सच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकलला आपण जाऊ शकतो. मेडिकलमध्ये अनेक वाटा आहेत. तुम्ही BAMS होऊ शकता, BHMS होऊ शकता, DHMS होऊ शकता. अशा अनेक वाटा. MBBS होऊ शकता. MBBS मध्ये आणखीन वाटा आहेत. तुम्हाला आयचा स्पेशलिस्ट होता येईल, तुम्हाला इयरचा कानाचा स्पेशलिस्ट होता येईल, BDS करता येईल. तुम्हाला BSc केलं ते BSc नर्सिंग करता येईल, BSc ॲग्रिकल्चर करता येईल. तुम्ही सायन्सकडे जात असताना BSc करता येईल. तुम्हाला BSc जर केलं MSc करता येईल. तुम्हाला BScच्या माध्यमातून BSc IT करता येईल, कॉम्प्युटर सायन्स करता येईल. तुम्ही इंजिनिअरिंगकडे जाऊ शकाल. इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, कॉम्प्युटर आहे, इलेक्ट्रिकल आहे. अशा वेगवेगळ्या वाटा आहेत. पण ह्या सगळ्या करत असताना आपल्याला निश्चित काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. सायन्सच्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेन, ज्यांना इंजिनिअरिंगकडे जायचं असेल त्यांना CETची परीक्षा देणं अत्यंत महत्त्वाची असते. ती दिली पाहिजे परीक्षा. ती जर परीक्षा दिलीच नाही तर तुम्हाला इंजिनिअरिंगकडे प्रवेश मिळू शकत नाही. तुम्हाला मार्क्स किती मिळाले याच्यापेक्षा ती परीक्षा देणं अत्यंत महत्त्वाची असते. कारण त्या परीक्षेत जर चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं कॉलेज चॉईस करता येईल, चांगल्या प्रकारचं कॉलेज निवडता येईल. पण जर ती परीक्षा तुम्हाला जर देता नाही आली तर तुम्ही इंजिनिअरिंगकडे जाऊ शकणार नाही. आपल्या इथं वेदक साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी सायन्स कॉलेज सुरू आहे BScचं. आपल्या इथं यावरच्या ठिकाणी पाहिलं तर कलासाठी BAचं पार्ट आपल्याकडे आहे, MCOMचं पार्ट आहे, BCOMचं पार्ट आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची दालनं आपण शैक्षणिक तालुक्यात चालू केलेली आहे. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. तो जर फायदा घेतला तर मला असं वाटतं तुम्हाला शिक्षणासाठी दूर जायची गरज येणार नाही. ज्यांना मेडिकलकडे जायचं असेल त्यांना नेटची परीक्षा द्यावी लागते. ती जर परीक्षा तुम्ही दिलीच नाही तर तुम्हाला मेडिकलकडे प्रवेश मिळणार नाही. हे सांगायचं कारण असं आहे की मी ज्यावेळेस त्या इंजिनिअरिंग कॉलेजकडे असतो बघतो त्यावेळेस मला असं लक्षात येतं की प्रवेश घ्यायला मुलं इंजिनिअरिंगकडे येतात, परंतु त्यांना हे माहिती नसतं की आपल्या CETची परीक्षा द्यावी लागते. आणि अनेक वेळा ती परीक्षा दिलेली नसते आणि त्याची इच्छा असते मला इंजिनिअरिंग व्हायची, त्यामुळे तो प्रवेशाला पात्र ठरू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्हाला ज्यावेळेस 12वीची तुम्ही परीक्षा द्या त्यावेळेस 12वीची परीक्षा दिल्यानंतर पुढच्या आयुष्याचे जे प्रवेश घ्यायचे असतील त्याला बराचसा कालावधी असतो. आपला साधारणपणे यावर्षी 12वीचा रिझल्ट 5 मेच्या आसपास लागला. उर्वरित जो कालावधी आहे मेचा आणि जूनचा ह्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की मला उद्या प्रवेश कुठे घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी कोणकोणत्या परीक्षा द्यायला पाहिजेत, ह्याचं सगळ्याचं जर तुम्ही ज्ञान आत्मसात केलं तर मला असं वाटतं भविष्याचे ज्या तुमच्या वाटा आहेत शिक्षणाच्या त्या निश्चितपणे चांगल्या प्रकारे खुल्या होतील. अनेक मार्ग आहेत. जसं डाकणे सरांनी सांगितलं की विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला खूप काही चांगले मार्क्स सापडू शकतात. मुलींसाठी मी विशेषतः सांगेन की बऱ्याच वेळेस मला असं पाहायला मिळतं की मुली बऱ्याचशा नर्सिंगकडे गेलेल्या मिळतात. बऱ्याचशा मुली BSc नर्सिंग करतात. अतिशय चांगला हा पार्ट आहे. नर्सिंग हा विभाग खूप चांगला आहे. BSc नर्सिंग चांगला आहे. तुम्ही जर त्यात चांगल्या प्रकारे पास झालात, मार्क्स चांगले मिळाले तर गव्हर्नमेंटचा जर जॉब लागला तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला 50,000 ते 60,000 रुपये पगार स्टार्टिंगला मिळू शकेल अशी तिथं आहे. परंतु ते सर्व करण्यासाठी आपल्याला परिश्रम घेतले पाहिजे, आपल्याला कष्ट केले पाहिजे, आपल्याला मेहनत घेतली पाहिजे. हे सहजासहजी सगळं मिळणार नसतं. आता शिर्के गुरुजींनी सांगितलं की मला शिकत असताना आमच्यासमोर जे गुरुजन होते त्या गुरुजींचा त्यांनी आदर्श ठेवला. मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस 4थीची केंद्रामध्ये परीक्षा होत होती, बरोबर ना शिर्के गुरुजी? त्याच्यानंतर 7वीची केंद्रात परीक्षा व्हायला लागली. 7वीची केंद्रात परीक्षा दिलेल्या मुलाला शिक्षकाची नोकरी त्या काळामध्ये सहजगत्या मिळत होती. त्याच्यानंतर 11वी होती. 11वी नंतर 10वीचा बोर्ड आला. 11वीचाही बोर्ड होता.
आता तो 12वीचा बोर्ड आला. म्हणजे कालांतराने शैक्षणिक उंची वाढत चाललेली आहे, शिक्षणाची प्रगल्भता वाढत चाललेली आहे. म्हणजे 4थीचा बोर्ड, 7वीचा बोर्ड, 10वीचा 11वीचा बोर्ड, आज 12वीचा बोर्ड आलेला आहे. आणि उद्या भविष्यात 12वी नंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन करावं लागेल. ग्रॅज्युएशनचं बोर्डाची परीक्षा त्याला महत्व येईल आणि त्याच्याही नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला महत्व प्राप्त होणार आहे. तर शिक्षणाची दालनं आपोआप एका पाठोपाठ उंचावत चाललेली आहेत, वाढत चाललेली आहेत. आपल्याला क्षेत्र कोणतं निवडायचं ना आपलं शिक्षण कुठे थांबवायचंय हे आपण निश्चित केलं पाहिजे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्याला शिक्षण घेता येण्यासारखं आहे. तुम्ही जेवढं म्हणाल तेवढं तुम्ही शिक्षण घेऊ शकता. तुम्हाला श्रीकांत जिचकर जर माहीत असतील, कधी नाव ऐकलं का श्रीकांत जिचकरांचं? माहिती आहे कुणाला? बघा, तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात. कदाचित उद्यातलं कोण MPSC UPSC कडे जाणार असेल तर आपल्याला सर्व स्तरातला अभ्यास करता यायला पाहिजे, सर्व स्तरातला अभ्यास माहिती असला पाहिजे. श्रीकांत जिचकर हे महाराष्ट्राचे माजी मंत्री होते. त्यांनी 20 पदव्या दिल्या होत्या. त्यांच्याकडे पदव्या किती होत्या? वयाच्या 40-42 वर्षाच्या अंतरामध्ये त्यांच्याकडे 20 पदव्या होत्या. ते MBBS पण होते, ते पत्रकार होते, ते वकील होते, त्यांनी पोलीस दलातल्या परीक्षा दिल्या होत्या, त्यांनी 10 विद्याशाखांच्या परीक्षा दिल्या होत्या. म्हणजे राज्यशास्त्र, रसायनशास्त्र अशा प्रकारच्या 10 विद्याशाखांच्या परीक्षा दिल्या होत्या. आपण निश्चित काय केलं पाहिजे? मग ते असे म्हटले नाहीत ना की मी MBBS झाल्यानंतर थांबूया. नाही, त्यांनी LLB पण केली, ते LLB पण झाले. आज आपल्या डोळ्यासमोर असं उदाहरण आहे, वडके डॉक्टर स्वतः MBBS आहेत, पण MBBS बरोबर त्यांनी LLB पण केलेली आहे. अनेक तुम्ही प्रकारचे शिक्षण घेऊ शकता. फक्त ते शिक्षण घेण्याची आपल्याला मानसिकता असली पाहिजे, आपल्याकडे कुवत असली पाहिजे, आपल्याकडे ताकद असली पाहिजे. आणि भविष्यामध्ये तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्या, ते शिक्षण निश्चितपणे तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती असेल की जो आज तुम्ही पाठ स्वीकारलेला त्याला असू द्या, विज्ञान असू द्या किंवा कॉमर्स असू द्या, त्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा अभ्यास करा. जे वर्षभरामध्ये तुम्हाला तुमच्या गुरुजनांनी ज्ञान दिलेलं आहे, ज्ञानाचा चांगल्या प्रकारे उपयोग करा. दिसतोय की आता माझी उद्यापासून शाळा सुरू आहे. आता काय मला सकाळी लवकर उठायचं नाही, एवढ्या लवकर उठायचं शिवाय नको, थंडी आहे, आता आम्हाला आराम, असं सगळ्यांच्या मनामध्ये भावना झाली असेल. पण असं काही समजू नका. आता आपण शिकवलेल्या शिक्षकांची जबाबदारी संपलेली आहे, त्यांचा अभ्यास संपलेला आहे, त्यांनी त्यांचं सिलेबस पूर्ण केलं आणि तुम्हाला त्यांनी सुटकेचा विश्वास होता, आता आम्ही शिक्षकांचा आराम आहे. पण तुमचा अजिबात आराम नाही. तुमच्यावरती पूर्णपणे जबाबदारी वाढलेली आहे. जे शाळेमध्ये येऊन 5 तास अभ्यास करत होता ते आता किमान 10 तास अभ्यास करायला पाहिजे. आता घरातले TV बंद, घरातले काय खेळ असतील ते बंद, मोबाईल तर अजिबात बंद करून टाका. तरच आपल्याला या 12वीमध्ये यश मिळणार आहे. आता मी आशीर्वाद देतो तुम्हाला, सर्व पास व्हा, यशवंत व्हा. अरे नाही होणार आमच्या आशीर्वादाने पास. नुसता आशीर्वाद देऊन काय जर पास झाले असते तर एवढं एखादं युद्ध पण आशीर्वादाने थांबवलं होतं. त्याला इराणचे युद्ध थांबवा, आमचा आशीर्वाद आहे, थांबेल नाही थांबला. त्यामुळे आता तुमच्यावरती जास्त जबाबदारी आलेली आहे. आजचा शेवटचा दिवस शाळेतला आहे, म्हणून तुम्ही आनंदात मौज मजा करा आणि उद्यापासून जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला घालवा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. तर तुम्हाला त्यामध्ये यश प्राप्त होईल. सर्वप्रथम आपले गुरु आई वडील असतात. आई वडील आपल्याला बोबडं काहीतरी वेगळं वाकडं शिकवत असतात. त्यामुळे आपण आपलं आठवण आपण मागील आयुष्याचा 1 वर्षाचा असाल, 2 वर्षाचा असाल तेव्हा आपण कसे बोलत होतो, कसं बोलत नव्हतो, कसे वागत होतो, कुणाशी कसे खेळत होतो, या पहिल्या खालच्या आयुष्याचा. त्याच्यानंतर आपण 1लीत गेला तिथे शिक्षक मिळाले, 2रीत गेला तिथे शिक्षक मिळाले, 5वीत गेला, 10वीत गेला, 11वीत गेला, 12वीत गेला. जसे जसे तुम्ही मोठे झालात तसे तसे तुम्हाला जास्त बुद्धी प्राप्त झाली.
म्हणजे आपण म्हणतो जास्त अक्कल आली, असं म्हटलं तर मग हसेल, जास्त अक्कल आली का बोले. अक्कल आणि बुद्धी आपली वाढली, पण 12वी पर्यंत थांबून आपल्याला चालणार नाही. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे सर्व आपल्याला करायचं आहे. त्यासाठी निरनिराळे शिक्षक आहेत. आता आपण 5-6 वर्षांनी विवाहित व्हाल तेव्हा तुम्ही कुठेतरी मुली बाहेर जातील, त्यावेळेस सुद्धा तुम्ही सांगायला पाहिजे की मी त्या कॉलेजमध्ये शिकले, त्या कॉलेजमध्ये एवढं शिकवणार ते शिक्षक पूर्ण चांगले आहेत, त्याच्या मागे संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिकलो, तर आपली मुलं त्या गावातील ज्या गावात जाल त्या गावासारखं आपली मुलं घरात कॉलेजला टाका, असा तुम्ही प्रचार केला पाहिजे. आम्ही जे व्यासपीठावर बसलेले आहोत ते मागील वर्षामध्ये आम्ही इथेच बसलो होतो. आम्ही माजी विद्यार्थी सगळे. तेव्हा आमच्या पुढे मग डॉक्टर मदन जोशी होते, डॉक्टर प्रभाकर, स्वातंत्र्य सैनिक प्रभाकर देशमुख साहेब होते, असे निरनिराळे मान्यवर इथे बसायचे आणि आम्ही विद्यार्थी देशामध्ये समोर बसलेले विद्यार्थी होतो. त्यातून आम्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठे होऊन आज तुमच्या समोर बसण्याचा आम्हाला मान सन्मान मिळाला आहे. असं आपण क्रीडा क्षेत्रामध्ये कोणी असाल तर राज्यात विभागात न जाता जास्तीत जास्त मोठी भरारी कशी घेतात ते बघा. कला क्षेत्रामध्ये असाल तर कलेमध्ये कसं आपल्याला प्रावीण्य मिळवता येईल, की आपल्याला देशामध्ये राज्यामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे आणि आपल्या कॉलेजचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करायचं. शैक्षणिक क्षेत्रात असाल तर या शाळेने आज कित्येक वकील घडवले, MPSC झालेले विद्यार्थी आहेत, डॉक्टर झालेले विद्यार्थी आहेत, इंजिनियर झालेले विद्यार्थी आहेत, बरेचसे काही माजी विद्यार्थी चांगल्या चांगल्या मोठमोठ्या पोस्टवर आहेत. आज आपला खास आनंदाचा दिवस आहे. आज आपण आशीर्वाद प्रदान म्हणजे आपण जे आपल्या इथे जमले आहेत त्यांचा आशीर्वाद साठी आपण उपस्थित झालो आहात. थोड्याच आज सर्व आपण आनंदी आहात. आता थोड्या दिवसामध्ये आपली बोर्डाची परीक्षा आहे. आपण त्या परीक्षेची पूर्व तयारी केली असेल. या तयारीसाठी आपल्याला आपल्या सर्व शिक्षक स्टाफ यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं असेल. त्या मार्गदर्शनाचा आपण पुरेपूर फायदा घेऊन आपण चांगल्या प्रकारे यश संपादन करायचं आहे. आता सध्या सराव तुमचा चालू असेल, अजून सुद्धा थोडी दिवस बाकी आहे. आपण वेळेला महत्व देऊन आपण चांगल्या प्रकारे सराव करा आणि परीक्षेच्या दिवशी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून हजर राहून वेळेच्या अगोदरच थोडा आपण इथं हजर राहिलं पाहिजे, म्हणजे कुठलाही गोंधळ नाही होणार आणि आपलं मन शांत ठेवून कुठल्याही प्रकारे मनावरती दडपण न ठेवता चांगल्या प्रकारे आपण पेपर घ्या, सहजासहजी पेपर घ्या. नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकता आणि एक तुम्हाला आपल्या कॅरियरचा एक चांगला मार्ग मिळू शकतो. तर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करा, चांगल्या प्रकारे पेपर घ्या. आपल्याला आपल्यासोबत शिक्षकांनी आपलं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आहे, परंतु आता पुढचं हे सर्व तुमच्या हातात आहे. तुम्ही
तसं यश संपादन करायचं हे जो विचारच आहे. तर मी तुम्हाला सर्वांना या कार्यक्रमाचा आशीर्वाद सर्वांनाच देतो आणि माझ्या तुमच्याकडे आज तुमचा आशीर्वाद प्रदान समारंभ आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आजचा हा दिवस खरं तर तसं बघायला गेलं तर भावनिक दिवस असतो असं म्हटलं जातं, कारण की या दिवसानंतर ही शाळा ही इमारत आपल्यापासून दुरावी की काय अशा प्रकारची अनाहूत भीती मनामध्ये कुठेतरी असते. परंतु तसा काही आज प्रकार दिसत नाही. त्याचं कारण असं की आपली संस्था ही KG to PG अशा प्रकारे याच इमारतीमध्ये सगळ्या प्रकारच्या शिक्षणाची सोय, याच तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय करण्याची व्यवस्था तुमच्यासाठी केलेली आहे आणि ती व्यवस्था असल्यामुळे तुम्हाला इथून फार आता दूर जावं लागणार नाही. काही वर्षापूर्वी याच तालुक्यातून 10वीचा निरोप समारंभ असला की मुलांचे डोळे भरून यायचे किंवा शिक्षक सुद्धा खूप इमोशनल व्हायचे, कारण की विद्यार्थी आणि शिक्षकांचं ते नातं तिथून पुढे दुरावत जायचं. सर्वांच्या वाटा वेगवेगळ्या असायच्या, कोणी शहराकडे जायचं, कोणी वेगळ्या शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी मुलं जात होती. त्यामुळे अशा प्रकारची फिलिंग त्यावेळेला असायची. परंतु आज तसा नसण्याचं कारण हेच आहे की तुम्ही इथेच राहणारा किंवा इथेच जवळपास कुठेतरी राहणारा आणि थोडंसं शहरात गेला तरी आता संपर्काचे साधन खूप वाढलेले, त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या संपर्कात सहज असू शकता. मी खाली येताना बॅनर वाचला की स्नेह मेळावा 95-96च्या बॅचचा 10वीच्या विद्यार्थ्यांचा येत्या 25 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या या सभागृहामध्ये. तर ते विद्यार्थी जवळजवळ 30 वर्षानंतर पुन्हा एकदा भेटत आहेत. तुम्ही अशाच प्रकारे कधीतरी 30 वर्षांनी नाही पण वारंवार इथे शाळेत येत जा आणि शाळेला भेट देत जा. तुम्हाला आम्ही जे काही ज्ञानदान करायचं होतं ते वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला जी शिदोरी दिलेली आहे ती खूप लांबच्या प्रवासासाठी दिलेली आहे. ती सांभाळून वापरा आणि तिचा योग्य तो वापर योग्य ठिकाणी करा. चांगल्या पद्धतीचं ज्ञानार्जन पुढे करा. उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या वाटा चोखाळा. एकाच प्रकारच्या धुपट वाटेकडे जाऊ नका. वेगवेगळे क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत आणि ते तुम्हाला पुढावत आहेत. या सर्व गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. दिलेल्या शिदोरीचा तुम्हाला तिथे नक्कीच उपयोग होईल. आज दिलेलं ज्ञान हे फक्त बोर्डाच्या परीक्षेमध्ये ओकून यायचं नाहीये आणि त्याच्यातून फक्त मार्कांचं गणित मांडायचं नाहीये. आता 12वीच्या मार्कांवरच सगळं डिपेंड आहे असं नाही. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या कोर्सेससाठी आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्यातून आपल्या ऑप्शनला ज्या वेळेला निवडा करिअर ऑप्शनला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जे आवडतं ना ते करा. जे तुम्हाला मनापासून आवडतं आणि जे असं वाटतं की या क्षेत्रात तुम्ही खूप चांगलं काही करू शकते त्या ठिकाणीच तुम्ही प्रवेश घ्या. कुणीतरी माझा मित्र माझी मैत्रीण किंवा तो काहीतरी करतो म्हणून मी ते केलं पाहिजे, याने काहीतरी केलं किंवा याच्यात खूप पैसा आहे म्हणून करायचं आहे असं नव्हे. जे आपल्याला आवडतं ते जर आपलं क्षेत्र बनलं किंवा आपलं जर करिअर बनलं तर ते आपल्यासाठी काम राहत नाही आणि त्याच्यात जो काही ती जी काही गोष्ट असते ती आपण मनापासून करतो आणि त्याच्यात आपण टॉप राहतो. ते नैसर्गिकरित्या गेल्या होत असतं. त्यामुळे तशा गोष्टी निवडा आणि त्यातून पुढे चांगल्या पदांवर तुम्ही जा. चांगले व्यवसाय करा. ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही जा तिथे तुमचं नाव उज्ज्वल करा, तुमच्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करा, गावाचं नाव उज्ज्वल करा आणि क्रमशः संस्था, तालुका, जिल्हा आणि आपल्या राज्याचं नाव किंवा देशाचं नाव उंच करा अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. तुम्हाला संस्थेने इतक्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. संस्था या कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना 99 पासून जशी झाली आज जवळजवळ 27 वर्ष त्या गोष्टीला झाली आणि तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच गोष्टींमध्ये हळूहळू संक्रमित अवस्था येते. आज तुम्ही जर बघितलं तर इंटरॅक्टिव्ह बोर्ड तुमच्या क्लासरूममध्ये बसलेले आहेत किंवा डिजिटलायझेशन बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. काळही बदलत गेलेला आहे. सगळ्याच गोष्टींनी आणि त्या काळाच्या जे काही पद्धती आहेत त्याच्याशी सुसंगत राहण्याचा प्रयत्न संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने वारंवार केला जातो. त्या प्रकारच्या सोयीसुविधा तुम्हाला मिळाव्यात या प्रकारचा प्रयत्न केला जातो. आपल्या इथे असणाऱ्या सर्व सोयीसुविधा या मुंबई पुण्यापेक्षा कधीतरी कमी नाही आणि त्या सर्व सोयीसुविधांचा उपयोग करत तुम्ही हे शिक्षण घेतलेलं आहे. मला खात्री आहे की तुम्ही संस्थेने आम्ही जे काही तुम्हाला दिलेलं आहे त्याचं तुम्हाला असं कधीही वाटणार नाही की तुम्ही शहरातल्या मुलांपेक्षा कमी आहात. जिथे तुम्ही पाऊल ठेवाल ते पाऊल तुमचं सुवर्ण पाऊल असेल आणि काळ तुमच्याशी त्यावेळेला न्याय करेल आणि तुम्हाला नक्कीच त्याचा एक अभिमान वाटेल की आपण या शाळेतून शिकलो, आपण या संस्थेतून शिकलेलो आहोत आणि तशाच प्रकारचं
सर्व नाव आणि सर्व काही सन्मान तुम्हाला मिळावा अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. आम्ही 2 वर्षापासून तुम्ही आमच्याकडे शिकत आहात, आम्ही शिकवत आहोत आणि या शिक्षणाच्या शिजवणीवर तुम्हाला चांगला सपोर्ट भेटलेला आहे आणि या सपोर्टच्या जोरावर तुम्हाला असा स्विंग मारायचा आहे म्हणजे प्रगतीची अशी झेप गरुड झेप घ्यायची आहे सुसर रॉकेट सारखी की तुम्ही जीवनाकडे मागे वळून नंतर पाहायचंच नाही. आणि थोडक्यात तुमच्या फ्युचरसाठी मी काहीतरी बोलणार आहे. आप अलविदा कहने जा रहे हो कॉलेज से, आप अलविदा कहने जा रहे हो कॉलेज से, पर जिंदगी का सफर अब भी बाकी है. गिरना भी आएगा रास्ते में, पर उठना ही तुम्हारी असली ताकद है. तुम्ही जीवनात मोठे व्हावं, तुमची प्रगती व्हावी, तुम्ही देशाचे सुजाण नागरिक व्हावे, हीच आमची अपेक्षा. एवढे 2 शब्द बोलून माझे आजचा हा जो कार्यक्रम आहे निरोप समारंभ, तुम्ही निरोप समारंभ म्हणता पण खरं तर हा कार्यक्रम हा तुम्हाला शुभेच्छा देण्याचा आहे. आता आम्ही जे वर्षभर जी कामगिरी केली आहे तुमच्या संदर्भात म्हणजे प्रत्येक जे काही बाबी तुम्हाला चांगल्या बाबी जे सांगितलेल्या आहेत त्या बाबीच्या संदर्भामध्ये बरेचसे विद्यार्थी काय केले त्याच्यामध्ये अग्रेसर आहे. म्हणजे काही मुद्दे आहेत त्यांना लवकर समजतात, काहींना थोडंसं उशिरा समजतं. पण आता खाली बरेचसे विद्यार्थी वगैरे त्यांना म्हणले की सर बोर्डाच्या परीक्षेमध्ये लक्ष द्या असं काही बोलले आम्हाला. मग आम्ही सर्वांसाठीच असतो, आमच्या मनामध्ये काही दुसरं काही म्हणजे भेदभाव वगैरे नसतो. तर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी चांगल्या प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं विद्यार्थ्यांना 3 ब्रँचचे विद्यार्थी आहेत, सायन्स आहे, कला आहे आणि विज्ञान आहे, वाणिज्य आहे. तर अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये बरेचसे ब्रँचेस आहेत की त्यांना अगदी चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकतो. आता काल आम्ही फिरायला गेलो मी आणि वाडकर सर, तर एक माझा विद्यार्थी इथला कारण्याचा विद्यार्थी होता, अगदी म्हणजे त्याला काही समजत नव्हतं तरी पण तो असंच म्हणजे उन्हाळ्या करायचा 1-2 वर्ष आला नाही, पण तो विद्यार्थी आज दुबईमध्ये कामाला आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे काहीतरी गुण असतात आणि आम्ही म्हणतो की तू अभ्यास करत जा, पण काही विद्यार्थी त्यांच्याकडे दुसऱ्या प्रकारचे गुण असतात की ते त्या क्षेत्रामध्ये अगदी चांगल्या प्रकारे प्रगती करतात. तर अशा वेळेस आम्ही प्रत्येकाला शेवटी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द ज्यांच्यासाठी आजचा हा निरोप समारंभ आहे, निरोप समारंभ म्हणा, आशीर्वाद समारंभ म्हणा की शुभेच्छा म्हणा, या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की आपण आज ज्या उंबरठ्यावरती उभे आहोत, आपण आज ज्या वयामध्ये आहोत, या वयातच आपल्याला सर्वजण गाईड करतात, सर्वजण मार्गदर्शन करतात. कारण तुम्हाला माहिती आहे आज संक्रांतीचा महिना चालू आहे आणि खरा आनंदाचा उत्सव कोणता आहे तर पतंग उडवणे, तोरण आणि पतंग काटणे यामध्ये फार मजा आहे. या पाठीमागे सांगताना आज तुमच्याकडे बुद्धीचा पतंग तयार केलेला आहे आणि माझे सर्व अध्यापक मंडळीने ज्ञानाचा त्याला मांजा लावलेला आहे आणि या ज्ञानाच्या मांजावरती आपला पतंग एवढा उंच तुम्ही उडवायचा आहे. पण तो उडवत असताना माझा पतंग कोणीतरी कट करणार नाही याच्याकडे मात्र लक्ष द्यायचे. कारण या वयामध्ये पतंग कट करणारे भरपूर असतात, समजलं असेल, आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. कारण कट झालेल्या पतंगाचं जर निरीक्षण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही केलं तर काय होतं की त्याला कुठलीही दिशा राहत नाही आणि त्याला कुठलाही आधार राहत नाही, तो भरकटत जातो. आणि म्हणून आपण आपल्या बुद्धीचा पतंग हा योग्य परीक्षेच्या काळामध्ये आपण जाग्यावर ठेवायचा आहे, तो उभारायचा. बघा या ठिकाणी योगायोगाने आज एसटीचे कंट्रोलर या ठिकाणी आहेत. त्याबद्दल असं आहे की एक प्रवासी एसटी स्टँड वरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसला होता. कंट्रोलरचं त्याच्याकडे लक्ष होतं, अनेक बस येत आहेत, बस जात आहे, तो प्रवासी त्या जागेवरून उठत नाहीये. म्हणून संध्याकाळच्या 5 वाजता कंट्रोलर स्वतः उठले आणि त्या प्रवाशाकडे गेले, त्यांना विचारलं का हो बाबा सकाळपासून तुम्ही इथे थांबला का? त्यांनी सांगितलं मी एसटीची वाट पाहतोय. अहो
भरपूर एसट्या गेल्या, तुम्हाला कुठं जायचंय? त्यांनी सांगितलं तेच मी विसरलो आहे. बघा काय, कुठे जायचंय हेच मी विसरलो, मला माहित नाही, अशी अवस्था तुमची असते. 12वी नंतर तुम्हाला एवढ्या शाखा आहेत, एवढ्या वाटा आहेत की तुम्ही चॉईस करताना प्रथमतः आपल्याला कोणत्या वाटेने जायचे हे तुम्ही पहिलं शोधलं पाहिजे आणि मग त्या वाटेने चालायचं. जर आपल्याला कुठे जायचंय हेच माहीत नसेल तर ते माहीत करून घेण्यासाठी प्रथमतः आपल्याला दिशा ठरवली पाहिजे. म्हणजे मी आर्टला आहे, मी कॉम्पिटिशन एक्झाम देणार आहे, मी सायन्सला आहे, मी डॉक्टर होणार आहे. सायन्सच्या विद्यार्थ्यासाठी त्याने कितीही अभ्यास केला तर त्याच्यासाठी असंख्य अशा फांद्या आहेत, असंख्य असे छोटे छोटे पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत. ते त्यांनी पहिल्यांदा ठरवायचे, त्या मार्गाने द्यायचे. कारण बघा, एक प्रवासी रस्त्याने प्रवास करत होता, काही अंतर चालून गेल्यानंतर एक रिक्षावाला आला आणि त्याने त्या रिक्षावाल्याला हात केला, त्याला थांबवलं. त्याने विचारलं कुठे जायचंय, बसा. त्याने म्हटलं नाही, मला एसटी स्टँडला जायचंय. किती पैसे घेशील अगोदर सांग. त्याने सांगितलं 100 रुपये घे. अरे मी तर एवढा चालतोय, 100 रुपये म्हणजे जवळ आहे, मी पायी जाईल. त्या रिक्षात बसला नाही, तो तसाच चालत राहिला. काही अंतर चालून गेला, पुन्हा ती रिक्षा फिरून त्याच रस्त्याने त्याच्या जवळ आली. पुन्हा त्याने त्या रिक्षावाल्याला हात केला, थांबवलं. का हो, बसा. नाही म्हटलं. कुठे जायचंय? एसटी स्टँडला. किती पैसे घेणार? तो रिक्षावाला काय बोलला त्यांना? 200 रुपये गेला. अरे याच्या अगोदर भेटला तेव्हा 100 रुपये घेणार म्हटलं होता, आणि मी आज एवढं अंतर चालून आलो, आता नजीक असेल एसटी स्टँड, आणि तू आता 200 रुपये मागतोस? त्याने विचारलं, काका मी ज्यावेळेस तुम्हाला 100 रुपये सांगितलं तेव्हा तुम्ही एसटी स्टँडच्या जवळ होता. आता मी तुम्हाला 200 रुपये सांगितले कारण तुम्ही एसटी स्टँड पासून दूर आहात, कारण तुम्ही चालताना चुकीच्या दिशेने चालले. तेव्हा आपण देखील एक्झाम देताना कुठल्याही चुकीच्या दिशेने जाऊ नका. चॉईस करताना योग्य दिशा ठरवा, त्या दिशेने जा. तुम्ही नक्कीच तुमचा प्रवास सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी जाता जाता मी एवढाच तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. जेव्हा पाठीवर शाळेचे दप्तर आले तेव्हा आमचे पाखरू झाले. जेव्हा शाळेचे दप्तर आमच्या पाठीवर आले तेव्हा आमचे पाखरू झाले. ज्ञान घेण्यासाठी गुरुजीने आम्हाला चौकात चौकात न फिरवले. ज्ञान घेण्यासाठी गुरुजीने आम्हाला चौकात चौकात न फिरवले. जेव्हा त्या चौकात येण्याची सवय झाली, जेव्हा पुन्हा त्या चौकात येण्याची सवय झाली, तेव्हा मात्र मनात असूनही घरट्यातनं निघून जाण्याची वेळ आली. घरट्यातनं निघून जाण्याची वेळ आली. धन्यवाद. त्याच संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये, ज्याला आपण कॉलेज म्हणतात, त्या कॉलेजमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करण्यासाठी इथं आलो आहे. कारण हा मला माहिती आहे की हा निरोप समारंभाचा आणि आशीर्वाद प्रदानाचा कार्यक्रम आहे. अशा कार्यक्रमामध्ये थोडीशी खुशी, थोडीशी गम अशा प्रकारचा माहोल आहे. पण मी म्हणेन की आमच्याकडे या दगड तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय जे आपल्याच इथं आहे, त्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घ्यावा जूनमध्ये. आणि उच्च शिक्षणाची जी दार आहे ती आपल्यासाठी सताड उघडी असते. विद्यार्थी मित्र, जे जवळ असतं ते आपल्याला दिसत नाही असं म्हटलं जातं, जे लांबचं आहे ते दिसतं. बरीच मुलं रत्नागिरीवरनं काही मुलं आपल्या कॉलेजमध्ये येतात. आताच 12वीचा याचा एमकॉमचा पेपर सुरू आहे, ज्याला तुम्ही 17वी म्हणता, एमकॉम सेकंड इयर. तिथं तुम्ही मुलं जर बघितली तर मुंबईवरून नाही मुलं आलेली आहेत. आपल्याकडे PhDचं रिसर्च सेंटर आहे. त्या रिसर्च सेंटरमध्ये दिल्लीची एक मुलगी जी आहे ती पॉलिटिकल सायन्समध्ये PhD करते. मुंबई विद्यापीठाचं रिसर्च सेंटर असणारं एकमेव
महाविद्यालय संपूर्ण रायगड जिल्ह्यातलं नव्हे तर मुंबई विद्यापीठाचं एकमेव महाविद्यालय आपल्या इथं आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची आहे. आपल्याकडं कला आणि वाणिज्य ही 2 विद्याशाखा आपल्या इथं काम करतात. कला शाखेमध्ये तुम्हाला मराठीसारखा विषय आहे, अर्थशास्त्र आहे, भूगोल आहे आणि राज्यशास्त्र या 4 विषयामध्ये तुम्हाला UG करता येतं. आणि वाणिज्य शाखेमध्ये अकाउंटन्सी आणि कॉमर्स या 2 शाखेमध्ये तुम्हाला UG करता येतं आणि पुढे चालून तुम्हाला PG मध्ये त्यामध्ये ॲडमिशन घेता येतं. विद्यार्थी मित्र, तुम्ही उच्च शिक्षण का घ्यावं? कारण आता फक्त 12वी शिकला म्हणजे भरपूर शिकला असं नव्हे, तर तिथून पुढे तुम्हाला खऱ्या अर्थानं शिक्षणाची दारं उघडी होतात. कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो, तुमच्या कुठल्याही किमान तुम्हाला पोलीसमध्ये जरी जायचं असेल तर तिथे तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही ग्रॅज्युएट आहात का. मग ती कुठल्याही शाखेची पदवी असो ती तुमच्याकडे असायला हवी. तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरतीमध्ये इंजिनिअरिंगची मुलं जातात, हे वास्तवात नाकारता येत नाही. पोलीस भरतीमध्ये IIT झालेली मुलं पण तिथे जातात. कारण का तर पुढे जे आहे त्यांना शिक्षण घेता येत नाही, म्हणून त्यांना हे चांगलं आकर्षक असं करिअर वाटतं आणि ती मुलं पोलीस भरतीला प्राधान्य देतात. आणि तिथून तुमची खऱ्या अर्थाने कसरत जी लागते ती स्पर्धेमध्ये जाण्याची. म्हणून आफ्रिकन पोएट एका ठिकाणी म्हणतो की आफ्रिकेतल्या प्रत्येक पहाटे जेव्हा सिंह जागा होतो तेव्हा त्याला माहीत असतं की तो दिवस जगण्यासाठी जास्तीत जास्त देखभाल होण्यापेक्षा जास्त मुलात जायला हवं. आणि आफ्रिकेतल्या प्रत्येक पहाटे जेव्हा हरिण जागा होतं तेव्हा त्यालाही माहीत असतं की तो दिवस जगण्यासाठी जास्तीत जास्त वेगवान सिंहापेक्षा जास्त जोरात धावायला हवं. लक्षात असू द्या, आज तुम्ही सिंह आहात अथवा हरिण याला मुळीच महत्व नाहीये, पण तो दिवस जगण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेगाने धावायला हवंय. म्हणून तुम्हाला उच्च शिक्षण घेतल्याशिवाय कोणताही पर्याय तुमच्याकडे नाही. विद्यार्थी मित्र, आपल्याच या महाविद्यालयामध्ये बरेच ज्युनियरचे विद्यार्थी जे आहेत ती खूप चांगल्या प्रकारे क्रीडा प्रकारामध्ये नैपुण्य मिळवतात हे मी नेहमी पाहतो. संस्थेच्या मॅनेजमेंटच्या ग्रुपवर तुमचं अभिनंदनाची वर्षा होत असतात, शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे देखील कौतुक होत असतं. पण पुढे जाऊन विद्यार्थी जातात कुठे? कारण उच्च शिक्षण न घेतल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुढची दिशा मिळत नाही. तर मी या ठिकाणामध्ये विश्वास देतो की त्या मुलांनी जर आमच्याकडे प्रवेश घेतला तर ते मुलं राष्ट्रीय पातळीवर खेळल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्र, गेल्याच महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये आपल्याकडं क्रॉस कंट्री नावाच्या स्पर्धा झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या झोनल लेवलच्या स्पर्धा झाल्या, जे क्रीडा संकुलवरून सुरू झाल्या होत्या. त्यामध्ये 10 किलोमीटर पळण्याची स्पर्धा होती. आपल्याकडे कोणी 10 किलोमीटर पळले आजपर्यंत? धावले का? तुम्ही 100 मीटर धावला असाल, तुम्ही 500 मीटर पर्यंत धावला असाल. पण स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर 10 किलोमीटर तुम्हाला जाऊन येऊन धावायचं आहे. आणि तिथून खऱ्या अर्थानं सिलेक्शन होतं ते ऑलिम्पिकसाठी असेल, स्टेट लेवलसाठी असेल, नॅशनल लेवलसाठी असेल, तिथं तुम्हाला जाण्याची संधी मिळते. आपल्याकडे रेसलिंग नावाच्या स्पर्धा होत्या, ज्या कुस्ती स्पर्धा असतात. त्यामध्ये ज्युनियरची मुलं चांगल्या प्रकारे नैपुण्य मिळवतात. पण पुढे त्यांना जर स्कोपच नाही दिला तर त्या मुलांचं जे स्किल आहे ते तिथंच खुंटतं, त्यांना पुढे वावच नाही मिळत. म्हणून तुम्ही सिनियरला प्रवेश घेतला पाहिजे. तुम्ही किती कुस्तीपटू असा आणि तुम्ही फक्त घरच्या घरी कुस्त्या खेळता, तो तुमचा छंद आहे, तो तुमचा छंदच राहून जातो. पण तुमच्या या कौशल्याला जर चांगल्या ठिकाणी जर तुम्ही जर रिप्रेझेंट केलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला तिथं स्किल मिळू शकतो. म्हणून महाविद्यालयाचं जे ग्रंथालय आमच्या दगड तटकरे महाविद्यालय अतिशय सुसज्ज आहे. डिजिटली त्यावर तुमची एंट्री आणि आउट केलं जातं. तुम्हाला पाहिजे तेवढी पुस्तकं दिली जातात. की आत्ताच मुंबईचं जे काही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टनं आपल्याला जवळपास 3.5 लाखाची पुस्तकं दिली. ते वाचण्यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करतोय, मी तुम्हाला आवाहन देतोय. अशा वेगवेगळ्या सुविधा आहेत जे कॅम्प आपण खूप चांगला कॅम्प गणपती सरांनी सुरू केला की समाजसेवा शिबिर आपल्याकडे 2 दिवसाचं घेतलं जातं. तर त्याची तरतूद ज्युनियर कॉलेजमध्ये मला वाटतं कुठेही नाही, ते आपल्या इथं आहे. ती बेस्ट प्रॅक्टिस आहे आपली. आणि या शिबिराला लागून महाविद्यालयामध्ये 7 दिवसाचं NSS शिबिर असतं, राष्ट्रीय सेवा योजनेचं. ते तुम्हाला 7 दिवस एका गावामध्ये जाऊन तिथे तुम्हाला समाजसेवा द्यायची असते, श्रमदान करायचं असतं. ते शिबिर तुम्हाला स्टेट लेवलवर आता अकोल्यामध्ये सुरू आहे. राज्यस्तरावरचं शिबिर
त्यामध्ये आपल्या कॉलेजचे विद्यार्थी जाणार होता, मेडिकल म्हणून काही जाऊ शकला नाही. ते शिबिर शिमलामध्ये घेतलं जातं. तर हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला माहीत नसतात. ते प्लॅटफॉर्म देण्यासाठी आम्ही तुमच्यापुढं कायम इथं उपलब्ध आहोत. संस्थेचे मान्यवर पदाधिकारी हे तुम्हाला शिकण्यासाठी प्रोत्साहित करतील. आणखी भरपूर काही सेवा आणि सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत. त्या सेवा सुविधाचा तुम्ही अधिकारानं लाभ घ्यायचा एवढंच मी सांगणार आहे. आणि शेवटी तुमच्याकडनं वाव क्लॅप घेणारे मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ होते. वाव क्लॅप सगळ्यांनी वाजवायचे तुमच्यासाठी. एकदा सगळेजण खूप छान दिसत आहेत. एक लक्षात घ्या की फुलपाखरू हा कोशामध्ये असतो आणि तो कोश फोडून बाहेर येतो त्यावेळी त्याचं फुलपाखरू बनतो. तुम्ही एक टप्पा गाठला, आता या कोशातून बाहेर पडलात, परंतु आता भ्रमण करण्यासाठी पुष्कळ तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे हे अफाट असं गगन पडलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वयंपणे विहार करू शकता. आज त्याचप्रमाणे मला असंही वाटतं की आता तुम्हाला आज वाटलं असेल या कोशातून आपण बाहेर पडलो, 10वीतून आता 12वीतून आपण आज जाणार आहोत. आज आमच्याकडे आज शाळेचा युनिफॉर्म नाही आणि आज आम्ही संपूर्णपणे नटून थटून तुम्ही आल्यात, आनंद वाटतो. अशाच प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या आज आनंदाच्या लहरी उमटत आहेत त्याच लहरी आयुष्यभर तुमच्या आयुष्यात राहाव्या आणि भाग्योदय व्हावं. तुम्ही फार मोठे व्हावे. आपलं आपल्या कुटुंबाचं, आईवडिलांचं, त्या संस्थेचं, त्या गावाचं नावलौकिक करावं. तुम्हाला या शाळेबद्दल आस्था वाटणार, ज्या गुरुजनांबद्दल तुम्ही आदरयुक्त अशा भावना व्यक्त केल्या, एक लक्षात घ्या. म्हटलंय की गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, आणि तिन्ही देव जे आहेत ते या गुरूंच्या आहेत. दत्तगुरूंनी अनेक गुरु केले. गुरु कशाला म्हणायचं? ज्यापासून आपण शिकतो तो गुरु. मग दगडापासून कठीणपणा शिकतो, लोण्यापासून मृदूपणा शिकतो. या सगळ्या परिसरातून जे आपल्याला अनुभव येतात, ज्या अनुभवातून आपल्याला काहीतरी घेता येतं ते आपले गुरु असतात. आता एक तुम्हाला शिक्षण देणारे जे गुरु आहेत, आठवण ठेवा काय, अजून सुद्धा साधारणपणे 50 वर्ष होऊन गेली तरी गुरुजींची आठवण आम्हाला सुद्धा विसरता येत नाही. इंगळे गुरुजी असायचे, आम्हाला साधारणपणे 5 वाजल्याच्या शाळा सुटली की 7 वाजेपर्यंत खो खो, व्हॉलीबॉल आणि कबड्डी हे घ्यायचे. असे गुरु होते धोपेश्वरकर, ज्यांनी जी रेग मारली ती कधीच पुसली नाही. इतकं सुंदर चित्र त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी मारलेली रेषा पुसली नाही. अशा प्रकारचे गुरु लाभले. रामळे सरांनी आम्हाला विजयवेळी शिकवताना तन मन धन अर्पण करून शिकवायचे. अशा प्रत्येक गुरुची आठवण जशी आम्ही ठेवतोय म्हणजे तुम्हालाही येणारच, त्याच्याबद्दल वाद नाही. तुम्ही आता मोठे झालात, मोठे आयुष्य होणार आहात. आता तुमचा प्रवास सुरू झालाय. ही रेलगाडी सारखी धावत राहणार आहे आणि मोठमोठ्या स्टेशनवर तुम्हाला थांबावं लागणार आहे. 12वी झाली, पण एक लक्षात घ्या की आयुष्यामध्ये आपण पुष्कळ कमवतो, पण तुम्ही काय कमवणार? एक आहे, कबीराने असं म्हटलंय की गुरु ऐसा चाहिए जैसा सूप सुहा आहे. सुपासारखा पाहिजे.
सार सार को आपणाए तोता देई उडाय. तुमच्या आयुष्यामध्ये हे तंत्र ठेवा. सुपासारख्या वागा. जे चांगलं आहे ते आत्मसात करा. जे घेण्यासारखं नाही ते बाहेर फेकून द्या.